उमेदवाराचा प्रचार करताय भाजपच्या, काय सांगाल त्याबद्दल? भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 16 सुराणानगर, कैलासनगर, दादा कॉलनी, रोकडा हनुमान कॉलनी, श्रीनिकेतन कॉलनी, आजबनगर व कोकड या सगळ्या प्रभागामध्ये आमचं डोर टू डोर एक वेळ सगळीकडे जाऊन आलेलं आहे. प्रत्यक्ष आम्ही आमचा भर जो आहे तो नागरिकांच्या भेटीवर आहे. आणि मागील 2015मध्ये नगरसेवक असल्यामुळं वार्डात कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही. त्याच्यामुळं नागरिकांचा खूप प्रतिसाद आहे. मोदीजी, मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी असं, आमचे मंत्री आत्मजी साहेब, संजय केनेकर, प्रशांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वार्डामध्ये आमचा डोर टू डोर कार्यक्रम प्रचार झालेला आहे. आमचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांची सगळ्यांची आमची मिटिंग झालेली आहे. आणि आम्ही फक्त मतदार यादीवर आणि नागरिकांचा संपर्क साधून आणि आमचा प्रचार चालू आहे. काय तुम्ही जनतेत जाताय, काय म्हणणे? जनतेचं फक्त एकच आहे, फक्त कमाल. जनतेच्या मनात दुसरं कोणतंच हे नाही. आणि हा जो प्रभाग आहे हा 88पासून शिवसेनेचा, भाजपाचा हा वालीकिल्ला राहिला आहे. त्याच्यामुळं आमच्या प्रभागामध्ये कोणतीच अडचण नाही. आणि आमची ही जर सीट आहे 4ची 4 A+ राहणार आहे. आणि चांगल्या मतदात्यांनी आणि लीडने आम्ही निवडून येणार. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरे? एक तर लाडक्या बहिणींना हे केलेलं आहे. लाडक्या बहिणीचं काय आहे, वाडात एकही काम शिल्लक राहिलेलं नाही. ड्रेनेज असो, रस्ते असो, आता रुग्णालय, श्रीनिकेतन बघा, अजबनगर बघा, कैलासनगर, कोणतंच काम शिल्लक नाही. त्याच्यामुळे नागरिकांना माहिती आहे. आणि नागरिकांना माहिती आहे बाबा ही व्यक्ती अशी आहे. हे उमेदवारांचे फोन केला तर ताबडतोब फोन उचलता. नागरिकांशी कंटिन्यू आमचा संपर्क आहे. त्याच्या ह्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढत आहे. आणि आम्ही काय सेवा, लोकांची सेवा करतो आम्ही लोकांना. त्याच्यामुळे लोकांना सेवा पाहिजे, सेवा, सुरक्षा आणि विकास या 3 मुद्दे आम्ही निवडतो. प्रभागामध्ये काही आपल्या नेत्यांच्या सभा वगैरे लागल्या? हो, आता देवेंद्रजीचा उद्या एक शो आहे, टॉक शो. त्याच्यानंतर अतुलजी साहेब मंत्री संजय केनेकर यांच्या पण आपण सभा ठेवलेल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांची टॉक शो आपल्या प्रभागामध्ये काही LED वगैरे लावलं? LEDची व्यवस्था आमची सर्व प्रभागातर्फे झालेली आहे. आणि नागरिकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आम्हाला देखील काही अडचण नाही. स्टार प्रचारक वगैरे कोणी येणार? प्रचारक कोणी येणार आहे का? भाजपचे सगळे कार्यकर्ते स्टार प्रचार घेतात. अच्छा. भाऊ, एक वेगळा प्रश्न असा की आपल्याच कार्यालयाजवळ एक राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न आहे. तुमचा पण त्याच्यामध्ये मी जे कोणी केलं असेल त्याचा मी निषेधच करतो. कारण हे योग्य नाही असं करणं. आणि आमच्याकडे काय आहे, थोडेसे जरा काही इकडचा दादापल्ली थोडा भाग आहे. त्या भागामध्ये थोडंसं हे जे आहे व्यसन करणारे मुलं आहेत. तर त्यांच्या काहीच समजत मी काय करतो काही राहत नाही. पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? तुमचा प्रचार सुरू आहे, मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एकच आवाहन, तुम्हाला आम्ही मागची 10 वर्ष सेवा, सुरक्षा आणि विकास आम्ही केला. आणि याच्यानंतर आम्ही त्याच्यावरच भर देणार आहे.